डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय देता येत नसणारे तसेच मानवी शरीरास अपायकारक आणि नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या मेफेंटरमाइन इंजेक्शनचा बेकायदेशीर साठा करून विक्रीच्या उद्देशाने फिरणाऱ्या तरुणावर पोलिसांनी कारवाई केली आहे. या तरुणाकडून 84 इंजेक्शनसह 57,000चा मुद्देमाल जप्त केलाय. स्थानिक गुन्हे अन्वेषणाच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी राहुल सहदेव अडगळे या तरुणास अटक केली आहे. अंमली पदार्थ तसेच नशेच्या गोळ्या इंजेक्शनची विक्री करणाऱ्या संशयितांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणाच्या पथकाला माहिती मिळाली की सांगलीवाडी येथील पेठ राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या फल्ले मंगल कार्यालय समोरील टोल नाका येथे संशयित राहुल अडगळे हा तरुण बेकायदेशीर नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या मेफेंटरमाइन इंजेक्शनच्या विक्रीसाठी येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्या ठिकाणी सापळा लावला असता शिवशंभू चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर संशयित राहुल अडगळे थांबलेला दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्या जवळील कापडी पिशवीमध्ये क्रेमिमाइड औषधी द्रव्यांच्या 84 इंजेक्शनच्या बाटल्या मिळाल्या. या इंजेक्शन जवळ बाळगण्याचा तसेच विक्रीचा परवाना नसल्याचं त्याने सांगितलं. मेफेंटरमाइन इंजेक्शनच्या बाटल्या या इंडिया मार्ट ऍप्लिकेशनवरून ऑनलाईन कॅश आणि डिलिव्हरीने मागवून घेतो. ती इंजेक्शन तरुणांच्या नशेसाठी तसेच उत्तेजक द्रव्य म्हणून वापरत असल्याने जादा दराने विक्रीसाठी आणल्याचं सांगितलं. यावेळी त्याच्याकडून मेफेंटरमाइन इंजेक्शनच्या 84 बाटल्या आणि मोबाईल असा एकूण 56,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत पुढील कार्यवाहीसाठी सांगली शहर पोलिसांच्या स्वाधीन केले. सांगलीतील एका अल्पवयीन मुलीवर कॅफे अत्याचाराच्या घटनेनंतर संतप्त झालेल्या श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी विश्रामबाग आणि रिसाला रोडवरील कॅफेत धडक देत तपासणी केली. धक्कादायक बाब म्हणून पोलीस मुख्यालयाच्या समोर अवैध कॅफेंचा विळखा दिसून आलाय. त्या ठिकाणी मिनी लॉजसह अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याचा पंचनामा पोलिसांसमोरच करण्यात आला. शिवप्रतिष्ठानच्या या भूमिकेमुळे कॅफेवाल्यांचे धाबे दणाणलेत. पोलिसांची कारवाई सुरू होण्यापूर्वीच अत्याचाराची घटना पुढे आली. त्यानंतर प्रतिष्ठानचे कार्यकर्ते संतप्त बनले. आज महावीर उद्यानासमोरील तळघरातील कॅफेत घुसखोरी केली. तेथे अंधाऱ्या खोलीत प्रेमी युगुलांना चाळे करण्यासाठी मोकळीक दिली जात असल्याचं दिसून आलं. तेथून विश्रामबाग येथील एका कॅफे चालकाने शटर खाली ओढून पलायन केलं होतं, परंतु त्याच्या कॅफे समोरच आक्षेपार्ह गोष्टी आढळून आल्या. त्यानंतर विलिंग्डन महाविद्यालयासमोरील बोळातील कॅफे गाठलं. तिथं कोणी नव्हतं, परंतु पोटमाळ्यावर पडदे टाकून छोटे बिछाने कम टेबल टाकून प्रेमी युगुलांची सोय केल्याचं दिसून आलं. थेट पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच अवैध कॅफेमध्ये लैंगिक कृत्य सुरू असल्याचं नितीन चौगुले आणि पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना दाखवून दिलं. त्यामुळे पोलीस निरुत्तर झाले. त्यानंतर शहरातील रिसाला रोडवर असलेल्या एका कन्या महाविद्यालयासमोरील कॅफेवर धडक मारली. निरीक्षक संजीव झाडे, निरीक्षक अरुण सुगावकर आले तेव्हा येथील अंधाऱ्या कॅफेमध्ये पडदे टाकून आडोसा करून प्रेमी युगुलांना तासाला भाडे आकारून बसण्यास दिलं जात असल्याचं स्पष्ट झालं. त्याचबरोबर या ठिकाणी कंडोम आणि गर्भनिरोधकाच्या गोळ्यांची पाकिटे सापडतात. चौगुले यांनी सर्वांना फैलावर घेतलं. दरम्यान कॅफेतील बलात्काराची ही चौथी घटना आहे. 2 वर्षांपूर्वी आम्ही कॅफेवर हल्लाबोल केला होता. त्यानंतर कॅफे बंद झाले. गेल्या काही महिन्यांपासून हे पुन्हा सुरू झालेत. या ठिकाणी अंधाऱ्या खोली, अश्लील चाळे होत आहेत. आपल्या बहिणी सुरक्षित नाहीत. पोलिसांनी कारवाई केली नाही तर 2 दिवसात शहरातील एक कॅफे शिल्लक ठेवणार नाही, जाळून राख करेन असा इशारा नितीन चौगुले यांनी दिलाय. पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामासह ऊस पिकांवर संकट ओढवलं असताना शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी उपसाबंदी आदेश शिथिल करावा या मागणीसाठी भिलवडी परिसरातील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडले. भिलवडी दक्षिण भाग सोसायटी ते मारुती मंदिर या मार्गावर शेतकऱ्यांनी घोषणा देत निषेध मोर्चा काढलाय. तसेच सकाळी 10 वाजेपर्यंत गावातील सर्व आस्थापना बंद ठेवून शासनाच्या निर्णयाचा जाहीर निषेध करण्यात आला. मोर्चामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. उपसाबंदी आदेश रद्द करा, शेतीला पाणी द्या, शेतकरी वाचवा अशा घोषणांनी परिसर दणाणून केला. यानंतर शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या भिलवडी शाखाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं. या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांवरील वाढतं संकट अधोरेखित करण्यासाठी मारुती मंदिराजवळील झाडाला प्रतिकात्मक फास बांधण्यात आला होता. शासनाच्या धोरणांमुळे आणि पाण्याअभावी शेतकऱ्यांची अवस्था बिकट होत असून परिस्थिती अशीच राहिली तर शेतकऱ्यांना गळफास घेण्याशिवाय पर्याय उरणार नाही असा तीव्र संदेश आंदोलकांनी या प्रतिकात्मक आंदोलनातून दिलाय. जून महिना संपत आला तरी समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने खरीप हंगाम धोक्यात आलाय. हवामान तज्ज्ञांकडून ही संभाव्य दुष्काळी परिस्थितीबाबत इशारे दिले जात आहेत. अशा परिस्थितीत लागू करण्यात आलेल्या उपसाबंदी आदेशामुळे ऊस पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
धरणातून सोडण्यात येणारं पाणी पुढे कर्नाटकाच्या हद्दीत वाहून जात असताना स्थानिक शेतकऱ्यांना मात्र त्याचा वापर करता येत नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली. उपलब्ध जलसाठ्याचा विचार करून नियंत्रित आणि नियोजनबद्ध पद्धतीने शेतीसाठी आवश्यक तेवढे पाणी उपलब्ध करून द्यावे, तसेच उपसाबंदी आदेशात तातडीने शिथिलता आणावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. या आशयाचं निवेदन पाटबंधारे भिलवडीचे शाखा अभियंता राहुल एरडोनी यांना देण्यात आले. तसेच मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शेतकरी बांधवांनी यावेळी दिलाय. कोयना धरणातील घटता पाणीसाठा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत होत असलेली सातत्याने घट यामुळे तासगाव शहरासह वासुंबे परिसरात पाणी टंचाईचं संकट गडद होण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर तासगाव नगर परिषदेने सोमवारपासून शहरात 1 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला असून नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा असं आवाहन नगराध्यक्षा विजया पाटील यांनी केलंय. भारतीय हवामान विभागाने यंदा पर्जन्यमान कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केलाय. त्याचबरोबर उपलब्ध जलसाठा मर्यादित असल्याने पिण्याच्या पाण्याच्या गरजेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येते. शासनाकडूनही पाणी कपातीबाबत सूचना प्राप्त झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं नगर परिषदेने स्पष्ट केलं. नगराध्यक्षा विजया पाटील म्हणाल्या की सध्याच्या परिस्थितीत उपलब्ध पाणी केवळ पिण्यासाठी आणि आवश्यक घरगुती वापरासाठी राखून ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा. गाड्या धुणे, रस्ते धुणे, बागांना पाणी देणे तसेच इतर अनावश्यक कारणांसाठी पाण्याचा वापर टाळावा. दरम्यान नगर परिषदेच्या पथकांकडून शहरात पाणी वापरावर विशेष लक्ष ठेवलं जाणार आहे. पाण्याचा गैरवापर आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच गरज भासल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता नळ जोडणी खंडित करण्याची कार्यवाही केली जाणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिलाय. विश्रामबाग परिसरातील आलदर चौकातील बिलेनियर कॅफेमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून अश्लील चित्रफित बनवत ते सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. पीडित मुलीने पुन्हा नकार दिल्यानंतर चित्रफित व्हायरल केली. त्यामुळे पीडितेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात संशयित समर्थ अनिल देवकुळे याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली आहे. विश्रामबाग परिसरात 2 वर्षांपूर्वी एका युवतीस शीतपेयातून गुंगीचं औषध पाजून बलात्कार केल्याचा प्रकार हँग ऑन कॅफेमध्ये घडला होता. तेव्हा शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या संतप्त कार्यकर्त्यांनी या कॅफेसह अन्य कॅफेंची तोडफोड केली. त्यानंतरही शहरातील अनेक कॅफेमध्ये अश्लील चाळे सुरू असल्याच्या तक्रारी येत आहेत. विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यावरून ते सिद्ध झाले. शहरातील एका अल्पवयीन मुलीबरोबर समर्थ देवकुळे याने ओळख वाढवली. जानेवारी 2026 मध्ये समर्थ याने विश्रामबाग येथील आलदर चौकातील बिलेनियर कॅफेमध्ये तिला भेटायला बोलावलं. कॅफेमध्ये कोणी नसल्याचं पाहून त्याने दरवाजा बंद करून पीडित मुलीच्या शरीराशी लगट केली. यानंतर जबरदस्तीने कपडे काढून तिच्यावर बलात्कार केला. यावेळी मुलीचं अश्लील चित्रीकरण करण्यात आलं. त्यानंतर हा प्रकार कोणाला सांगितलास तर चित्रफित व्हायरल करेन अशी धमकी दिली. बलात्कारानंतर पुन्हा समर्थ याने पीडित मुलीला भेटायला बोलावलं, परंतु तिने नकार दिल्यानंतर समर्थ याने अश्लील चित्रफित व्हायरल केली. हा प्रकार समजताच पीडितेने आईला सांगितलं. आईने तिला घेऊन विश्रामबाग पोलीस ठाणे गाठले. पीडित मुलीने तक्रार दिल्यानंतर समर्थ देवकुळे याच्या विरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्याला तात्काळ अटक करण्यात आली. महापालिका क्षेत्रात राबवण्यात येत असलेला समुद्रा कंपनीचा स्मार्ट LED प्रकल्प आर्थिकदृष्ट्या न परवडणारा आहे. त्यामुळे करपत्रात बदल करावा, अन्यथा कंपनीला ब्लॅकलिस्ट करा असा आक्रमक पवित्रा पदाधिकारी आणि नगरसेवकांनी बैठकीत घेतलाय. तर आयुक्तांनी देखील करपत्रात बदल करावा यासाठी कंपनीवर दबाव वाढवला असून करपत्रात बदल होत नसेल तर महासभा जो निर्णय घेईल त्याचे पालन प्रशासन म्हणून करावे लागेल असा इशारा दिलाय. महापालिका क्षेत्रात राबवण्यात येणाऱ्या स्मार्ट LED प्रकल्पाच्या कराराबाबत पदाधिकारी, नगरसेवक, अधिकाऱ्यांची बैठक आयुक्त संचिता महापात्र यांनी घेतली. ऊर्जा बचत बिलासाठी लागू असलेला वीज दर प्रति युनिट 5.90 रुपये निश्चित करून तो गोठवावा. ऊर्जा बचतीतून मिळणाऱ्या रकमेतील महापालिकेचा वाटा सध्याच्या 5% वरून 20% करावा आणि समुद्रा कंपनीचा वाटा 95% वरून 80% करावा. देखभाल दुरुस्ती कालावधी 15 वर्षांवरून 7 वर्ष करावा. यासाठीही महापालिका आग्रही आहे. त्यानुसार कंपनीकडून करारात दुरुस्ती होत नसल्यास गेल्या महासभेत झालेल्या चर्चेनुसार समुद्रा कंपनीला ब्लॅकलिस्ट केलं जावं. यावर पदाधिकारी, नगरसेवक ठाम आहेत. या सर्व बाबींकडे आयुक्त संचिता महापात्र यांनी कंपनी प्रतिनिधींचं लक्ष वेधलं. मात्र करार दुरुस्त करण्यासंदर्भात समुद्रा कंपनीकडून अपेक्षित सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचं लक्षात येताच आयुक्त संचिता महापात्र यांनी कडक भूमिका घेतली आहे. करारात दुरुस्ती करण्यास सकारात्मक भूमिका घ्या, अन्यथा महासभेच्या ठरावानुसार कार्यवाही करावी लागेल असं आयुक्त महापात्र यांनी कंपनीला सुनावलंय.
भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टीच्या 12,164 हरकतींवर सुनावणी पूर्ण झाली आहे. त्यातील 3,787 हरकतदारांनी सुनावणीकडे पाठ फिरवली, तर सुनावणीत 1,527 हरकती प्रशासनाने मान्य केल्या. महापालिकेने कर रचनेत बदल करत मालमत्ता धारकांना भांडवली मूल्यावर आधारित सुधारित घरपट्टीच्या नोटिसा दिल्या आहेत. सांगली, मिरज व कुपवाड शहरातील 2,07,000 मालमत्ता धारकांना नोटिसा वाटप करण्यात येतात. आतापर्यंत सुमारे 1,75,000 नोटिसांचं वाटप झालंय. या नोटिसांवर हरकती घेण्यासाठी मालमत्ता धारकांना 21 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. शुक्रवार दिनांक 19 जून पर्यंत या नोटिसांवर 15,855 हरकती दाखल झाल्या. त्यापैकी 12,164 हरकतींवर सुनावणी पूर्ण झाली आहे. 8,359 हरकतदारांनी सुनावणी वेळी हजर राहून आपलं म्हणणं सादर केलं. यातील 1,527 हरकती मान्य करण्यात आल्या आहेत, तर 2,995 हरकतींवर फेर तपासणीचा निर्णय घेण्यात आलाय. सुनावणीकडे तब्बल 3,787 हरकतदारांनी पाठ फिरवली, त्यामुळे त्यांना नोटिसीनुसार घरपट्टी मान्य असल्याचं समजण्यात येते. मिरजमध्ये अभियांत्रिकी सीईटी परीक्षेत मुलीला कमी गुण मिळाल्याच्या कारणावरून पत्नीसोबत झालेल्या वादातून पतीने पत्नी, मुलगा आणि नातेवाईकांना शिवेगाळ करत मेहुण्याच्या घरावर दगडफेक करून कोयत्याने कारची तोडफोड केल्याचा प्रकार घडलाय. या प्रकरणी महारुद्र कुंभार यांच्या विरुद्ध मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मारुती कुंभार यांच्या चारचाकी वाहनावर कोयत्याने वार करून गाडीच्या काचा फोडत नुकसान केलं. याबाबत सविता कुंभार यांनी पतीविरुद्ध मिरज शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी मिरज शहर पोलिसांनी महारुद्र कुंभार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय. ढालगाव येथील महारुद्र कुंभार यांची मुलगी वैष्णवी हिला सीईटी परीक्षेत 80% मार्क पडले. वर्षभर अकॅडमीत प्रशिक्षण घेऊन ही सीईटी परीक्षेत कमी मार्क्स पडल्याने महारुद्र कुंभार यांनी संताप व्यक्त केला. यामुळे घाबरलेल्या महारुद्र यांच्या पत्नी आणि ढालगाव येथील शिक्षिका सविता महारुद्र कुंभार या मिरजेकडे भावाकडे निघून आल्या. महारुद्र आणि सविता या दाम्पत्यास 3 मुली आणि 1 मुलगा आहे. 17 जून रोजी सायंकाळी 6:30 वाजता महारुद्र शिवाप्पा कुंभार यांनी सीईटी परीक्षेत मुलगी वैष्णवी हिला कमी गुण मिळाल्याच्या कारणावरून मिरजेत मेहुण्याच्या घरात येऊन पत्नी आणि मुलाला जाब विचारत शिवीगाळ केला. त्यानंतर मेहुणा मारुती कुंभार यांच्या घरावर दगडफेक करून नुकसान केल्याचं फिर्यादीत. राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. या योजनेमध्ये जिल्हा परिषदेचे तब्बल 13,000 कर्मचारी कर्जमाफीपासून वंचित राहणार असून त्यामध्ये प्राथमिक शिक्षकांचा सर्वाधिक समावेश आहे. शिवाय जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सदस्यांनाही दणका बसलाय. लोकप्रतिनिधींना कर्जमाफीचा लाभ घेता येणार नसल्याची अट शासनाने घातल्याने सदस्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. या योजनेत शेतकऱ्यांचे सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकबाकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. ते या योजनेसाठी पात्र आहेत. शेतकऱ्यांचे सप्टेंबर 2025 पर्यंतचे पीक कर्ज थकबाकीत आहेत, ते या योजनेसाठी पात्र आहेत. मात्र लाभासाठी अनेक निकष लागू केलेत. यामध्ये लाभार्थी शेतकरी लोकप्रतिनिधी असता कामा नये ही देखील अट महत्वाची आहे. त्याचा फटका नव्याने निवडून आलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांना बसलाय. जिल्हा परिषदेचे सर्व 61 सदस्य कर्जमाफीस अपात्र ठरले. त्यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विविध समित्यांच्या सभापतींचाही समावेश आहे. शिवाय 10 पंचायत समित्यांचे सभापती, उपसभापती आणि सदस्यही वंचित राहिलेत. शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांची माहितीही मागवली होती. त्यानुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या, ग्रामपंचायती आणि अन्य विभागातील 13,332 कर्मचारी कर्जमाफीला अपात्र ठरलेत. त्यांचं वेतन 25,000 रुपयांहून अधिक असल्याने आणि ते आयकर भरत असल्याने त्यांना कर्जमाफी मिळणार नसल्याचं स्पष्ट झालं. परिणामी शासकीय कर्मचाऱ्यांनाही कर्जमाफीपासून दूर ठेवण्यात आले. तशी माहिती शासनाला कळवण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक अपात्र कर्मचारी शिक्षण विभागाचे आहेत. सर्वच प्राथमिक शिक्षकांना कर्जमाफी मिळणार नाही हे आता स्पष्ट झालंय.